देताना आज निरोप शाळेचा आले भरून या डोळे शाळेतील दिवस बनले मरणाच्या सिद्धी फुलं टाकायची 5:30 वाजता फुलं टाकली आराम से सावधान हाँ शांत बसा। आपल्या जिल्हा परिषद शाळेचा आजचा आपल्या सर्व शिक्षक वृंदांचा निरोप समारंभ शासनाच्या नियमाचं पालन करायचं म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी नाविलाज असतो ठेवावा लागला। खरं पाहता कोणाचीच अपेक्षा नाही। ज्या मातीशी नाळ जोडलेली आहे ते नाळ तोडताना सुद्धा तोडणाऱ्याच्या मनामध्ये वेदना होतात। अगदी तशीच परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे। आपल्याला हे गुणवंत असे शिक्षक या सोहळ्यासारख्या पावन भूमीमध्ये लाभले हे आपलं भाग्य म्हटलं तर काही हरकत नाही। गुरुजनांना निरोप देताना हा आनंदाने द्यायचा असतो। आपलं मन दुःखी झालं तर आपल्या गुरुजींचं मन सुद्धा दुःखी होतं। हे तितके समजण्यासारखं शिक्षण तुम्हाला आपल्या टीचरनं आपल्या शिक्षकाने दिलेलं आहे। त्यामुळे आपण सर्वांनी शांत राहायचं आहे। या कार्यक्रमासाठी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्रीयुत संजय गावडे सर हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत। त्यांनी ह्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवावं असं मी त्यांना विनंती करतो। आपण नेहमी शिक्षणाची ज्ञानगंगा ज्यांनी चालू केली अशा क्रांतीबाई सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुढल्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करणार आहोत। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणचा वारसा चालवण्याचं काम हे आपले गुरु करत असतात। काळानुसार गुरुची व्याख्या बदलत जाते, परंतु जे कर्तव्य आहे ते गुरुचं जे कर्तव्य आहे ते गुरु करत असतात। तसंच या ठिकाणी त्यांचं जे कर्तव्य आहे ते अगदी मनापासून त्यांनी पार पाडलेलं आहे आणि इथून पुढेही ते पाडतील अशी आपण अपेक्षा ठेवूया।
त्यांच्या पुढल्या अध्यापनासाठी मनापासून गावकऱ्याच्या वतीनं आपल्या विद्यार्थ्याच्या वतीनं आपण त्यांना मनापासून शुभेच्छा देऊया. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन केलं. तुम्ही का उभे रे? समारंभाच्या कार्यक्रमानिमित्त जमलेले सर्व शिक्षक या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक गावडे सर, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निवृत्ती जगताप, तसेच सर्व व्यवस्थापन समिती सदस्य, महिला सदस्य आणि पालक आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेले हे निरोप समारंभाचे सत्कार मूर्ती कोथिंबीर मॅडम, चौगुले मॅडम, पाटोळे सर, डोके सर आणि बोबडे सर आणि त्यांचे हे सर्व विद्यार्थी मित्रहो, कुठल्याही गोष्टीचा निरोप देताना माणसाला दुःख होतं हे साहजिक आहे, परंतु काही गोष्टीला विलाज नसतो. कारण त्यांनी जी त्यांच्या आयुष्यातली 7-8 वर्ष जी इथं घालवली आहे, त्यांनी जी कष्ट घेतले आहे विद्यार्थी घडवण्यासाठी, म्हणतात त्याप्रमाणे लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, त्याला आकार द्यावा तसं ते घडतं. तशी ही त्या चिखलाच्या मातीमधून छोट्या छोट्या मूर्ती घडवत असताना त्यांना जो त्रास झाला, त्यांनी जे कष्ट घेतलं ते आपले हे सोहळे गाव तिथले पालक न विसरण्यासारखं आहे. परंतु त्यांचा निरोप देताना त्यांचा मान सन्मान करणं हे आपलं कर्तव्य समजून या ठिकाणी आपण त्यांच्यासाठी आज हा छोटासा निरोप समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. प्रथम आमच्या या सोहाळे शाळेच्या आत्मा म्हणला तरी काय हरकत नाही अशा एक शिस्तप्रिय मॅडम चौगुले मॅडम यांचा सत्कार सदस्य रुपाली बचुटे यांनी करावा असं मी विनंती करतो. 20 किलोमीटरचा प्रवास करून एक आडवणी सोहळ्यासारख्या गावात येऊन तिथल्या विद्यार्थ्यांना घडवणं, त्यांच्या सुप्त गुणांना वाव देणं
त्यांना शिस्तीचं पालन करणं आणि जीव तोडून शिकवणं हे चौगुले मॅडमनी या ठिकाणी करून दाखवलं. यानंतर आमच्या सोहाळे गावच्या आवडत्या शिक्षिका, आमच्या विद्यार्थ्यांच्या टीचर सौभाग्यवती कोठे यांचा सत्कार सौभाग्यवती वर्षा जगताप यांनी करावा असा मी त्यांना विनंती करतो. सोहळ्याची शाळा म्हणजे कोथिंबीर मॅडम असं एक सूत्र होतं आणि त्या सूत्रानं या जिल्हा परिषद शाळेचं गणित सोडवलं जात होतं. परंतु आज हे सूत्र दुसऱ्या गावी जात आहे, याचं दुःख तिथल्या पालकाला आहे, तिथल्या विद्यार्थ्यांच्या बालमनाला आहे. मी ज्ञानी होणार, हे ज्ञानाची गंगा आज आपल्यासाठी थमते आहे, याची कुठंतरी मनाला खंत आहे. परंतु ती खंत आज आपल्याकडे प्रत्येकाकडे प्रसार माध्यम म्हणून मोबाईल आहे. मित्र हो, अभ्यास करत असताना, घरातली कामं ऐकत असताना अभ्यासात कंटाळा आल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांना माणूस स्फूर्ती मिळते आणि त्या प्रकारची स्फूर्ती देणारे मोबाईलच्या द्वारे युट्यूब मध्ये शिक्षणाची ज्ञानगंगा प्रत्येकाच्या घराघरी पोहोचवणारे असे आमचे विनोद पाटोळे सर यांचा सत्कार व्यवस्थापन अध्यक्ष बापू जगताप, निवृत्ती जगताप यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो आणि पाटोळे सरांनी तो सत्कार स्वीकारावा अशी त्यांना नम्रतेची विनंती करतो. 2018 साली पाटोळे सर या शाळेवरती आले आणि या शाळेला एक नाविन्यपूर्ण शिक्षण कसं असतं, खिशामधले असलेल्या मोबाईलचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे, विद्यार्थी शाळेला न येता मोबाईलच्या माध्यमातून तो त्याने अभ्यास कसा केला पाहिजे, याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे पाटोळे सर. अगदी कोरोनाच्या काळामध्ये सगळे लोक ऑनलाईन होती, त्या ऑनलाईनचा फायदा घरी बसून पाटोळे सरांनी दिला. म्हणून आज आमची मुलं, त्यांचा इयत्ता पहिलीचा वर्ग आज 7वीला गेला. एक चाणाक्ष हुशार विद्यार्थी त्यांनी घडवले. एक ग्रामीण भागातला मुलगा शिक्षक होतो आणि ग्रामीण भागातल्या लोकांसाठी पुन्हा तो शिक्षणासाठी एक शिक्षक म्हणून होतो आणि त्याचा उल्लेख केला जाईल, जिल्हा परिषद शाळेचा उल्लेख केला जाईल, त्यावेळेस पाटोळे सरांचं नाव नक्कीच निघाल. धन्यवाद पाटोळे सर. यानंतर आमचे बोबडे सर, अल्ताफ मुलानी आपण यावं, आपल्या बोबडे सरांचा सन्मान करावा. आमच्या अगदी गावाच्या शेजारी असणारे आमचे डोके सर, अगदी खरंच माणसाचं नाव किंवा आडनाव हे त्यांच्या गुणावरून ठेवतात की काय असं वाटतं. त्यांनी आपलं डोकं हे विद्यार्थ्यामध्ये लावलं आणि माझ्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये असणारी जी भावना आहे ती त्यांनी निर्माण केली आणि अशा डोके सरांचा सत्कार रोहिदास गौरदाव यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. टाळ्या वाजवायला काय हरकत नाही मुलांनो. या शिक्षकासाठी टाळ्या वाजवायला आजचाच दिवस आहे. उद्या टाळ्या जर आपल्या शिक्षकासाठी वाजवायच्या म्हणल्या तर आपले शिक्षक नाही हे तुम्हालाही माहित आहे आणि निरोप हा आनंदाने द्यायचा असतो. तर आपले शिक्षक ते आनंदाने कुठल्या शिक्षणाची त्यांच्या आयुष्याची वाटचाल करतात ते साधं घरीत आहे. त्यामुळे आता आपण अश्रू ढाळायचं थांबायचं आहे. आपल्या शिक्षकांना अगदी
टाळी वाजवल्यानंतर माणसाच्या मनामध्ये प्रचंड उत्साह शक्ती निर्माण होती. तो उत्साह या ठिकाणी आपण मुलांनी करायचा आहे. सर धन्यवाद सर. त्यांचा सत्कार अमर जगताप यांनी करावा असं मी विनंती. आपल्या गावाच्या हितासाठी गावडे सर दुसऱ्या गावी जाऊन 1 वर्षानंतर पुन्हा ही सोहाळ्याची शाळा ही उज्ज्वल झाली पाहिजे. आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोहाळे सर्व गुरुजनांचे या ठिकाणी निरोप समारंभ अतिशय हळवा दुःखी क्षण आहे आणि तो क्षण कुणाच्या सुद्धा आयुष्यामध्ये या ठिकाणी येऊ नये, परंतु हा अतिशय दुःखी क्षण आज आपल्यामध्ये या ठिकाणी आलेला आहे. आणि त्या दुःखाचं काही जे मनोगत असतं, आपलं जे दुःख असतं ते आपल्या ओठामधून पोटामधून आणि त्या डोळ्यामधून दिसत असतं. आणि त्याच दुःखाचं जे काय मनोगत आहे ते या ठिकाणी आपली काही शाळेची मुलं सादर करतायत. कारण दुःख हे सर्वांना असतं, कारण जे आता शिकतायत त्यांना सुद्धा आहे, जे शिकून गेलेले आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी आहे. अशा काही मुली या ठिकाणी शिकून आपल्या हायस्कूलच्या शाळेमध्ये गेलेल्या आहेत. त्याच्यामधून तेजस्विनी नागटिळक या मुलीला सुद्धा या ठिकाणी अतिशय दुःख होत आहे आणि त्या मुलीनं समोर यायचं आहे. तेजस्विनी नागटिळक. नमस्कार, मी तेजस्विनी. आम्हाला सगळे शिक्षक शिकवायला होते. पहिली ते पाचवी आम्हाला कोथिंबिरे टीचर शिकवायला होत्या. त्यांनी खूप छान शिकवलं, आम्हाला चांगले संस्कार दिले. नंतर 6वीला आम्हाला कलंगे टीचर आल्या. 7वीत गावडे सर आलं. खरंच खूप छान शिकवलंय शिक्षकांनी. पाटोळे सर होते, आम्हाला जनरल नॉलेज शिकवत होते. जनरल नॉलेज काय काय होतं, कसं होतं ते सगळं आम्हाला शिकवलं. आम्हाला युट्यूबवर व्हायरल केलं. खरंच असे शिक्षक असतात. कोथिंबिरे टीचरांनी आम्हाला खूप छान शिकवलं, कसे संस्कार दिले. त्यांनी या शाळेत शिस्त लावली. कोथिंबिरे टीचर या शाळेत आल्यापासून शाळेला खूप छान शिस्त होती. सांस्कृतिक कार्यक्रम सगळ्या स्पर्धा त्यांनी आल्यापासून सुरू झाल्या. खरंच मला पण त्यांनीच कॉन्फिडन्स कसं व्हायचं शिकवलं. खरंच डोके सर होते. डोके सर म्हणत होते की तू कोथिंबिरे टीचरांचं दुसरं रूप आहे. खरंच त्यांचं असे शिक्षक असतात ते मला आज समजलं. चौगुले टीचर आम्हाला शिकवायला नव्हत्या, परंतु जे दुसऱ्या विद्यार्थ्यांना शिकवायला होते त्यांच्याकडून ऐकलं होतं की ते कसे शिकवत होत्या. खरंच असे शिक्षक आमच्या नशीब होते, पण तुम्हाला ते नशीब नव्हतं. तुम्हाला ते सुख नव्हतं की असे शिक्षक तुम्हाला शिकवायला होते. कोथिंबिरे टीचरांनी आम्हाला खूप छान शिकवलं. 1ली ते 5वी होते आम्हाला टीचर. आम्ही म्हणजे कसं असं शिकवलं की ते बोलून तर काय व्यक्त होणार नाही. खरंच शिक्षकाचा उपकार फिटणार तर नाही ते, पण ह्या शिक्षकांचं तर कधीच फिटणार नाही. खरंच असे शिक्षक असतात ते मला आज समजलं. शब्दांनी ज्ञान वाढवणारे, जगण्यातून जीवन घडवणारे, सत्याचा मार्ग दाखवणारे, आणि ते म्हणजे आमचे शिक्षक. डोके सर आम्हाला शिकवायला नव्हते, पण त्यांनी कधी कधी वर्गात आलं की ते आम्हाला गणित शिकवायचे. खरंच खूप छान शिकवलं सगळ्या शिक्षकांनी. खरंच आम्ही मागच्या वेळेस 7वीला होतो, आता 8वीला आहे. मागच्या वेळेस आमचा निरोप समारंभ घेतला. खरंच तिथं पण आम्हाला इतकं काय बोलता आलं नाही. खरंच बोलता आलं नाही, पण आज ती आम्हाला संधी भेटली आहे. खरंच
शिक्षक कोण असतो? माझे सांगाल का कोणी गुरु काय असतो? 15 म्हणजे सांगाल का कोणी गुरु काय असतो? 15 शब्दांनी किती? फुलाप्रमाणे कोमल दिसतो, फुलाप्रमाणे कोमल दिसतो, हसत हसत जीवन समजावतो, हसत हसत जीवन समजावतो, वाऱ्याप्रमाणे प्रवाही असतो, नदीप्रमाणे धाडशी असतो. सांगाल का कोणी गुरु काय असतो? सांगाल का कोणी गुरु काय असतो? सूर्यापेक्षा तेजस्वी दिसतो, सूर्यापेक्षा तेजस्वी दिसतो, चंद्राप्रमाणे शीतल भासतो, चंद्राप्रमाणे शीतल भासतो, चंद्राप्रमाणे शीतल भासतो, विद्यार्थ्याच्या यशात आनंद शोधतो. सांगाल का कोणी गुरु काय असतो? चुकल्या मागल्याचा आधार असतो, मुंगीप्रमाणे उद्योगी असतो, वाऱ्याप्रमाणे धाडशी असतो. सांगाल का कोणी गुरु काय असतो? सांगाल का कोणी गुरु काय असतो? तुम्हाला खूप छान शिकवलं. तुम्ही म्हणता की मी कोथिंबीर टीचरांचं दुसरं रूप आहे. तुम्हाला वाटतं की मी शिक्षक व्हावं, हे तुमचं स्वप्न मी पूर्ण करणार म्हणजे करणारच. कुठल्या पण परिस्थितीत तुमचं स्वप्न पूर्ण करणार. खरंच काय बोलावं काही सुचत नाही मला. तुमच्यासारखे शिक्षक आमच्या नशिबी होते खरं, पण तुम्हाला ते सुख लाभलं नाही. तुमचं दुःख मी समजू शकते, कारण मागच्या वेळेस आमचा निरोप समारंभ घेतला, त्याला आम्हाला माहित होतं या शाळेला सोडून गेल्यावर काय होणार आहे. पण आता हे शिक्षक जाणार म्हणल्यावर काय बोलायचं. धन्यवाद तेजश्री. तुझ्या भावना शब्दातून कळल्या, पण भावनेतून अजूनही तुझ्या भावना अडकल्या आहे, हे आम्ही समजू शकतो. यानंतर आपल्याच शाळेमधून शिकून गेलेली आता 8वी मधली विद्यार्थिनी आहे, तिच्या सुद्धा भावना या ठिकाणी अनावर झालेल्या आहेत. तिला सुद्धा दुःख झालेलं आहे. आणि ज्यावेळी बातमी कळाली गेली तिला सुद्धा की आपल्या ज्या मॅडमने आपल्याला शिकवलेलं आहे, ज्या सरांनी आपल्याला शिकवलेलं आहे, ते दुःख आपण सुद्धा त्यांना शब्दामध्ये या ठिकाणी व्यक्त करायला पाहिजे. म्हणून सायली नामदेव जगताप ही सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी दुःखी होऊन आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहे. सायली नामदेव जगताप. हे काय झालं पार्थ? चालू आहे. कसं बोलू काय बोलू समजत नाही मला. ह्या शिक्षकांचा उपकार ह्या जन्मात 1000 जन्मात आले तरी फेडू शकणार नाही. आपल्या सत्कारमूर्ती बोबडे सर खूप शांत असे शिक्षक असणारे, खूप आम्हाला सहकार्य करणारे बोबडे सर, पाटोळे सर, त्यांच्याबद्दल काहीच बोला. सगळ्यांना माहितीच आहे की पाटोळे सरांचा स्वभाव, पाटोळे सर कसे आहेत. डोके सर, काही जण म्हणतात की सूत्राशिवाय गणित नाही, काही जण म्हणतात की सूत्राशिवाय गणित नाही, पण आम्ही म्हणू की डोके सरांशिवाय गणित नाही, डोके सरांशिवाय गणित नाही. चौगुले टीचर, जेव्हा कोथिंबीर टीचर शाळेला नसेल तेवढी मुलींची शिस्त मुली कशा पण येत होत्या, पण चौगुले टीचरांनी वेण्या तपासायच्या, नख तपासायची, चौगुले टीचरांचं असायचं. कोथिंबीर टीचर 1ली ते 5वी पर्यंत ते आम्हाला शिकवायला होतं. त्यांनी आम्हाला खूप समजून घेतलं. आई वडिलांपेक्षा मला जास्त प्रेम केलं, स्वतःच्या मुलांपेक्षा खाली. त्यांच्याबद्दल काय झालं. धन्यवाद. बोलावं अशा प्रकारची तिची सुद्धा इच्छा झालेली आहे आणि ती सुद्धा आपला क्लास सोडून या ठिकाणी आलेली आहे. खतीजा इकबाल मुलाने. आपका जवाब नहीं अपना जवाब हो, आपका जवाब नहीं अपना जवाब हो, आप जैसे भी हो हमारे दिल में हो. खूबी माझ्यात एवढी नाही की एखाद्याच्या मनात घर करून जाईल, पण विसरणे सुद्धा अशक्य होईल इतक्या आठवणी देऊन जाईल. 2री ते 6वी आम्हाला डोके सरांनी खूप छान पद्धतीने शिकवले. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, वेगवेगळे उपक्रम शिकवले. सोहाळे शाळेचं नाव लौकिक करण्याचा प्रयत्न डोके सरांनी केला. डोके सर आम्हाला खतू, धनू या नावाने हाक मारायचे आणि आम्हाला त्यांच्या मुलीप्रमाणे वागणूक दिली. कोथिंबीर मॅडम म्हणायचे की 1 वाजता सर्वांनी जेवण करायचं, पण आम्हाला खूप भूक लागायची. एके दिवशी आम्ही सर्वजण जेवताना कोथिंबीर मॅडम ओरडल्या की जेवणाची सुट्टी झाल्याशिवाय जेवायचं नाही. डोके सर येऊन म्हणाले जेव्हा म्हणायचे आणि दरवाजा बाहेर खुर्ची टाकून बसायचे. कोथिंबीर मॅडम म्हणायच्या कोथिंबीर मॅडम आले की दरवाजा वाजवायचे. खरंच डोके सर सारखे शिक्षक माझ्या आयुष्यात भेटले. खरंच मी खूप लकी आहे. पाटोळे सरांनी YouTube चॅनलवर वेगवेगळे जनरल नॉलेजचे प्रश्न व्यवस्थित पाठ करून
व्हिडिओ बनवून व्हायरल केले. पाटोळे सरांनी वेगवेगळी चेष्टा मस्करी करून आम्हा सर्वांचा चेहरा आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला. बोबडे सर खूप शांत स्वभावाचे होते. ते कधीच कोणाला ओरडले नाहीत. कोथिंबीर मॅडम यांनी आम्हाला खूप छान शिस्त लावली. त्यांनी विविध कार्यक्रमात आम्हा मुलींची साथ दिली. मला असं वाटतं की हे शिक्षक स्टाफ डोके सर, कोथिंबीर मॅडम, पाटोळे सर, चौगुले मॅडम, बोबडे सर यांच्यामुळे ही मराठी शाळा बदलली आहे. आमचं भाग्यच आहे की आम्हाला इतके सुंदर स्टाफ भेटला. मी आयुष्यात कितीही मोठे झाले तरी किंवा कोणत्याही मोठ्या पदावर गेले तरी या शिक्षक स्टाफला कधीच विसरणार नाही. डोके सर, तुम्ही मला सतत म्हणत होता की तू भविष्यात शिक्षिका होणार. सर, मी तुमचे हे स्वप्न जिद्दीने पूर्ण करणार. शेवटी मी इतकेच म्हणेन, निरोप द्यावा निरोप घ्यावा पण कलेश मनात मनी ठेवाल. निरोप घ्यावा निरोप द्यावा परी मनश कली मन ठेवा. आयुष्यात जेव्हा जेव्हा भेटाल तेव्हा स्मित मंदन जरूर कराल. ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी दिवा अखंड जळतो. ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी दिवा अखंड जळतो. जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळेच कळतो. जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळेच कळतो. धन्यवाद. मुलांनी त्यानंतर इयत्ता 10वी मधली मुलगी आहे की तिला सुद्धा अतिशय दुःख झालेलं आहे. ती सुद्धा या ठिकाणी आलेली आहे की आपल्या गुरुविषयी त्या ठिकाणी आपलं सुद्धा 2 शब्द या ठिकाणी व्हावं म्हणून तनुजा घुले ही सुद्धा 10वीची विद्यार्थिनी आहे. आपली मराठी शाळा 7वी पर्यंत, तरी सुद्धा 10वीच्या मुलीला सुद्धा या ठिकाणी दुःख झालेलं आहे. ती सुद्धा या ठिकाणी आलेली आहे, तनुजा घुले. नमस्कार, माझे नाव तनुजा बिभीषण घुले. आज मी निरोप समारंभाबद्दल 2 शब्द बोलणार आहे. ही सगळी शिक्षक आम्हाला शिकवायला आली होती. तेव्हा आम्हाला आमच्या वर्गाची काय त्यांचं त्यांनी आम्हाला खूप छान शिकवलं आणि त्या खूप छान होता. कोथिंबीर मॅडम म्हणलं की कोथिंबीर मॅडमची शिस्त आठवते. मेहन्या लोक सगळं त्या मॅडम करायच्या. बोबडे सर अतिशय शांत स्वभावाचे आहे. पाटोळे सर सतत हसऱ्या चेहऱ्याने सगळ्यांशी बोलायचे, सगळ्यांची मजा करायची, मस्करी करायचे. खरंच तुम्ही खूप छान शिकवलं आम्हाला. आणि एवढे बोलून मी माझी 2 शब्द संपवते. इयत्ता 10वी मधलीच विद्यार्थिनी श्रेया बसुडे हिला सुद्धा या ठिकाणी वाटलं की आपल्या गुरुजनांची या ठिकाणी निरोप समारंभ आहे की आपल्या सोहाळ्याच्या शाळेमध्ये नसणार आहे. कारण हायस्कूलला जात असताना कधीतरी त्यामुळे तिला सुद्धा अतिशय दुःख झालेलं आहे. श्रेया बसुडे या ठिकाणी आलेली आहे. श्रेयस बंद करून चालू कर. चालते हे पार्थ इथं तरी सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, आज आपण ज्या कार्यक्रमासाठी जमलेलो आहे तो म्हणजे निरोप समारंभ. निरोप समारंभ म्हटलं की ज्यांचा निरोप समारंभ आहे ते चेहरे म्हणजे आपल्या डोळ्यासमोर आहेत. ते कोथिंबीर मॅडम, चौगुले मॅडम, पाटोळे सर, बोबडे सर, डोके सर आज यांचा निरोप समारंभ आहे. त्यासाठी आपण सर्वजण एकत्र जमलो आहोत. आम्ही जेव्हा 3री चालू होतो ना तेव्हा हे सगळे शिक्षक आम्हाला या शाळेत आले होते.
सर्वात पहिल्यांदा आम्हाला चौगुले मॅडम शिकवायला आल्या. त्या आमच्या वर्ग शिक्षिका होत्या. त्यांनी आम्हाला 3री ते 5वी या इयत्तांमध्ये खूप छान शिकवलं. त्यानंतर लॉकडाऊन पडलं. त्यानंतर आम्ही 6वीत आलो. कोथिंबीर मॅडमकडे बघितलं की त्यांची डोळ्यासमोर येते ती म्हणजे शिस्त. मॅडमचा स्वभाव असा रसाळ फणसासारखा, वरून काटेरी पण आतून गोड. वरून काटेरी पण आतून गोड. समृद्धीने भरलेल्या जीवनाला पुन्हा मिळू दे निरोगी आशेची जोड. समृद्धीने भरलेल्या जीवनाला पुन्हा मिळू दे निरोगी आशेची जोड. मॅडमची शिस्त म्हणजे केसांपासून ते पायांच्या नखांपर्यंत अशी शिस्त मॅडमची. शाळेत विविध स्पर्धा राबवणे, विविध कार्यक्रम करणे, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा वाव करणे आणि शाळेचा सर्वांगीण विकास करणे यात कोथिंबीर मॅडमचा खूप मोलाचा वाटा आहे. डोके ज्यांच्यामुळे आज मी इथे उभारून बोलू शकते ते सर्व शिक्षक म्हणजे इथे बसलेले. त्यांच्यामुळेच आज मी इथे बोलण्याचं धाडस करू शकते. डोके सर, पाटोळे सर, बोबडे सर, कोथिंबीर मॅडम, चौगुले मॅडम, मी इथे बोलायला आले ती त्यांच्यामुळे. मला घडवण्यात खूप त्यांचा मोलाचा वाटा आहे. मी हे सर्व क्षण कधी विसरू शकणार नाही. डोके सरांसोबत लावलेली शर्यत, शाळेत झालेले विविध कार्यक्रम, नावाप्रमाणेच विनोदी असलेले विनोद पाटोळे सर आणि त्यांनी केलेले विनोद आणि त्यावरून आम्ही पोट धरून हसलेले हे आम्ही सर कधीच विसरू शकत नाही. बोबडे सर मित भाषेत तेवढेच मोजकेच बोलणारे पण महत्वाचं. जिथं कमी तिथं आम्ही याच युक्तीप्रमाणे सर्व शिक्षकांनी आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन करून आमच्या आयुष्याची दिशा घडवण्यास सांगितली. त्यावरून मी एवढंच म्हणू शकते, गेले ते दिवस राहिल्यात आता फक्त त्या आठवणी. निरोपाचा क्षण आला मन हळवे झाले. साथ दिली सर तुम्ही आम्हाला सुखदुःखाच्या वळणावर. कधी मार्गदर्शन तर कधी मदतीस हात. शब्द ही अपुरे पडती मन गहीवरून आले. आयुष्याच्या वाटेवर आज मी दुःखी झाले. काय बोलू किती बोलू सुचत नाही सर मला. कार्य तेवढे तुमचे तेवढीच तुमची कीर्ती. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद देते. आणि इथून पुढचं सर्व शिक्षकांचं आयुष्य समृद्धीने भरलेलं, सुखाचं भरभराटीचं, निरोगी जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते व इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय व्यासपीठ, विद्यार्थी मित्र हो, त्याचबरोबर माझे सहकारी शिक्षक आणि आमचे प्रेमळ पालक, विद्यार्थी मित्र हो, गेल्या 7 वर्षापूर्वी मी या शाळेमध्ये आलो. या शाळेमध्ये आल्यानंतर येथील वातावरण नवीन होतं, विद्यार्थी नवीन होते, पालकं नवीन होती, तरी पण या शाळेमध्ये आम्ही रुळलो आणि हे माझं एक प्रकारचं घरच झालं. विद्यार्थी तुम्ही माझ्यासाठी खूप खास आहात. ज्यावेळेस आम्ही थकून भागून किंवा आमच्या काही अडीअडचणी, वैयक्तिक अडीअडचणी घेऊन ज्यावेळेस शाळेत यायचो, परंतु आम्ही तुमचा हसरं चेहरा पाहिल्यानंतर एक मनामध्ये आनंद निर्माण व्हायचा. पाठीमागील सर्व आम्ही विसरून जायचो आणि दिवसभर अगदी आनंदात जायचा आमचा. तुम्हाला अनुभव देत असताना, शिक्षण देत असताना आम्हाला सुद्धा अनेक अनुभव मिळाले. त्यातून सुद्धा आम्ही तुमचेही अनुभव मी आता घेऊन जाणार आहे. त्याचबरोबर माझा शिक्षक स्टॉप गावडे सरांमुळे मला प्रशासनातील अनेक बारकावे समजण्यास मदत झाली. आमच्या कोथिंबीर मॅडम, आता कुणीतरी सांगितलं बघा, फणसासारख्या कठोर, म्हणजे वरून कठोर आणि आतून एकदम गोड अशा कोथिंबीर मॅडम यांच्यापासून जो सांस्कृतिक वारसा मिळालेला आहे मला, तो माझ्या पुढील शैक्षणिक आयुष्यासाठी नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्याचबरोबर माझे मित्र पाटोळे सर, बोबडे सर, चौगुले मॅडम यांच्याकडूनही भरपूर शिकायला मिळालं. विद्यार्थी मित्र हो, इथून जात असताना माझ्या मनामध्ये काही विद्यार्थ्यांची मी नाव घेऊ इच्छितो. आता आमच्या वर्गातील श्रीपाद असेल, असद असेल, प्रणव,
त्याचबरोबर माझे पाठीमागील विद्यार्थी खंडीच्या मुलांनी, त्यानंतर सुयश, माझा विराज, हे सर्व विद्यार्थी मला आठवणीत राहतील. मी त्यांना कधीच विसरणार नाही. त्याचबरोबर जे इतर विद्यार्थी होते त्यांना सुद्धा मी कधीच विसरणार नाही. या ठिकाणी एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आमच्या विद्यार्थ्यांना शिस्त या ठिकाणी लावलेली आहे. तशीच शिस्त या ठिकाणी पुढच्या काळामध्ये सुद्धा राहावी. तुमचा आशीर्वाद या ठिकाणी आमच्या मुलांच्या पाठीशी राहावा, अशा प्रकारचं वचन मी तुमच्या चरणावर मागतोय. आणि त्याचबरोबर आमची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशभर या ठिकाणी पोहोचवण्याचं काम केलं की त्या ठिकाणी टेक्नो क्रिएटिव्ह टीचर या युट्यूब माध्यमातून या ठिकाणी आमची शाळा सर्व या ठिकाणी जगामध्ये पोहोचवली. अशी त्या ठिकाणी आमचे सर पाटोळे सरांना मी विनंती करतोय की आपण सुद्धा या ठिकाणी आमच्या मुलांच्या पाठीशी या ठिकाणी हात टाकावी आणि तुमच्या ज्या मुखामधून जे येणारे जे शब्द आहेत ते आमच्या मुलांच्या जीवनासाठी अतिशय महत्वाचे असणार आहेत ते तुम्ही या ठिकाणी व्यक्त करावेत. पाटोळे सरांना मी विनंती करतोय आपण सुद्धा दोन शब्द या ठिकाणी बोलावे. आजचा जो कार्यक्रम आहे तो खरं तर फार दुःखाचा कार्यक्रम आहे आमच्या दृष्टीने आणि तुमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आजचे सगळे मान्यवर, ग्रामस्थ, शाळा स्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, बॉडीतील सर्व सदस्य, त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मित्र, आजी माझे विद्यार्थी, खरोखर आज इतकं वाईट वाटतं या गोष्टीचं. परंतु काही गोष्टीला नाईलाज असतो, त्या गोष्टीला आपण काहीच करू शकत नाही. रात्री 8:30 वाजता माननीय सीओ साहेबांच्या सही शिक्क्यासह ऑर्डर निघाल्या आणि 8:30 वाजता ज्यावेळेस त्या ऑर्डर बघितल्या तेव्हापासून मन एकदम असं बेचैन झालं. काय करावं काय सुधरेना. जवळपास 2:30 वाजेपर्यंत जागाच होतो. 1 वाजता मन थोडंसं कुठंतरी हलकं करावं म्हणून डोके सरांना मेसेज टाकला, सर कसं तरच व्हायला लागले राव, बेचैन वाटायला लागले असं म्हणून, आणि मोबाईल बंद केला. 2018 साली आम्ही 5 जण जाणार आहे, 5 जण 2018 आलो होतो या शाळेमध्ये एकत्र, एकाच दिवशी आलो होतो. आणि आज एकाच दिवशी आम्ही पुन्हा रिलीव्ह होतो ह्या शाळेतून. 2018 पासून इथं कार्य करत असताना जे चित्र आमच्या समोर सोहाळे गावाचं निर्माण केलं होतं ते चित्र इथं आल्यानंतर बघितलं, खूप वेगळं होतं. आणि शेवटी असं जाणवलं की सगळ्या गोष्टी या आपल्यावर डिपेंड असतात, आपल्यावर असतात. आपण कसे आहोत त्याच्यावरती दुनिया असते. हाताची 5 बोटच हे आपण सारखी नसतात, तशा गोष्टी सगळ्या गावात असतात. परंतु या गावातील विद्यार्थी, या गावातील पालक, या गावातील ग्रामस्थ सगळे खूप चांगले आहेत, खूप चांगले की आम्हाला खरंच सोडू वाटत नाही. इथं आल्यानंतर 2018 पासून आज तागायत 2025 पर्यंत काम आणि फक्त कामच आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आमच्या समोर बसलेला विद्यार्थी हा देवता आहे असं म्हणून आम्ही अध्यापनाचं काम केलेलं आहे. शेवटी आमचं घर, आमचा प्रपंच चालतो या विद्यार्थ्यांमुळे चालतो. आणि म्हणून या विद्यार्थ्यांना 100% देण्याचा करण्याचा प्रयत्न आम्ही पहिल्या दिवसापासून करत आलेलो आहे. कारण माझे गुरु होते, गुरुनी मला असं सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या समोर बसलेल्या मुलांना 100% द्या, तुमच्या मुलांचं आपोआप 100% चांगलं होतंय. हा त्यांचा मेसेज मी मनामध्ये ठेवला होता की आपण आपल्या विद्यार्थ्यांचं चांगलं केलं की आपलं सुद्धा 100% आपल्या मुलाचं देव चांगलं करणारच. या भावनेनं पहिल्या दिवसापासून काम करत आलो. आज माझ्याकडे पहिल्यांदा 7वीचा वर्ग होता, त्यानंतर आता माझ्यासमोर बसलेली मुलं आहेत 1ली पासून 5वी पर्यंत 7 माझ्यासमोर. या मुलांना शिकवण्याचं भाग्य मिळालं. त्यानंतर ह्या आता माझी 2रीतली मुलं आहेत. प्रचंड वाईट वाटतं ह्या मुलांचं मला, कारण कसं आहे ही मुलं म्हणजे अगदी देवाची फुलं आहेत, निरागस, अगदी निरागस, काही सांगा करतील. गुरुजींवरती 100% विश्वास ठेवून, असं म्हणतात ना एखाद्यावर कोणी 100% विश्वास ठेवत, पती देखील पत्नीवरती 100% विश्वास ठेवत नाही आणि पत्नी देखील पतीवरती 100% विश्वास ठेवत नाही. परंतु विद्यार्थी हा असा एकमेव असतो जो गुरुजनावरती 100% विश्वास ठेवतो. तुम्ही काय सांगायचं आम्ही करता, कारण त्यांना माहिती असतं आपले मॅडम, आपले सर आपल्याला चुकीचं काही सांगणार नाहीत. त्यामुळं निमूटपणे ते जे सांगतात त्या आज्ञेचं पालन करायचं
ही भावना या विद्यार्थ्यांकडे असते. आम्ही खूप वेळ चर्चा करतो, आपल्याला घरामध्ये किती टेन्शन असतं, पण इथं आल्यानंतर डोके सर म्हणले इथं आले की तुमचं हास्य बघितलं सगळं विसरून जातो. गेट मधून आत एंट्री केली, गाडी तर लावतो नाही लावतो तोपर्यंत ही मुलं अगदी नोंडा माझ्यासमोर आले असतो. सर हेल्मेट मला द्या, सर बॅग माझ्याकडे द्या. अरे सॉरी, दोघांकडे देणार ना मी, मग उद्या माझ्याकडं, हा ठीक आहे तुझ्याकडे, गुड मॉर्निंग सर. हे कंटिन्यू त्यांचं सकाळी आल्यापासून जे स्वागत माझं असं होतं, त्या स्वागतानं सगळा थकवा निघून जातो अक्षरशः, लक्षात घ्या. आणि या सोहाळे गावचं, या सोहाळ्याचं माझ्यावर फार मोठे उपकार आहेत. टेक्नो क्रिएटिव्ह टीचर हा युट्यूब चॅनल जो मी मुलांसाठी सुरू केला होता, याच गावामुळे मला फार मोठं यश त्यामध्ये मिळालं. या 2018 पासून 2025 पर्यंतचे सगळ्या विद्यार्थ्यांचे व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवरती आहेत. आज काही मुलं 12वी झालेली आहेत, त्या मुलं देखील बघू शकतात की हा मी 2018 साली कसा दिसत होतो, काय दिसत होतो. आणि आज या 2 वर्षामध्ये तर माझी मुलं अगदी भारतभर पसरलेली आहेत. टेक्नो क्रिएटिव्ह टीचर आपले सन्माननीय बाळासाहेब नाईक या ठिकाणी बसलेत. त्यांनी एकदम माझं कौतुक केलं की सर तुमचे व्हिडिओ खूप चांगले असतात. मी फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करत गेलो, जे माझ्याकडे आहे ते मुलांकडून करण्याचा प्रयत्न केला. आणि आज मी एक असं रील टाकली होती की आमचा हा व्हिडिओ कुठून बघतात, तर अक्षरशः महाराष्ट्रातून मोठमोठ्या शहराकडून मला रिप्लाय आले, आम्ही इथून बघतो, आम्ही तिथून बघतो. म्हणजे माझी मुलं काय 50 लाख व्ह्यू काय व्हिडिओचे झालेले आहे. म्हणजे ही आपली मुलं तिथपर्यंत पोहोच करण्याचं काम मी प्रामाणिकपणे केलेलं आहे. वेगळं काय केलेलं नाही. माझ्या पेशेशी संबंधित तो भाग आणि काही सिलेबसचा भाग होता, काही मुलांची मनमोकळेपणा गप्पा मारण्याचा भाग असेल, मुलांना बोलतं करणं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता की जेणेकरून मुलांमध्ये स्टेज डेअरिंग निर्माण झालं पाहिजे, पुढे येऊन बोल म्हणलं तरी बोललं पाहिजे, सामान्य ज्ञान त्यांच्याकडे भरपूर असावं. माझ्या स्टाफच्या वरती विचार केला तर गावडे सर आमचे मुख्याध्यापक आहेत. जणू काय आता खरं सांगायचं म्हणजे इथं जमलेले आहात तुम्ही. आमच्या सगळ्या स्टाफ पैकी सगळ्यात लहान मी आहे, वयाने सगळ्यात लहान मी आहे आमच्या बसलेल्या पैकी. आणि म्हणून शेंडफळ काय असतं, शेंडफळाचे लाड काय असतात हे खऱ्या अर्थानं मी भोगले बरं का. अगदी हट्टानं आणि हक्कानं काही गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न केला. आणि या लोकांनी देखील माझ्या जोडीदारांनी माझ्या झोळीमध्ये ते घालण्याचा प्रयत्न केला. गावडे सरांनी अगदी वडिलांसारखं खाण्यापिण्याबाबतीत, सर चला बासुंदी, चला चहा, चिवडा, सर अगदी वडिलांसारखं. जेव्हा गावडे सरांना बघेन वडिलांच्या मायेसारखं तिने आम्हाला सांभाळ करतात. त्यानंतर कोथिंबीर मॅडम असतील 2 नंबरच्या मॅडमविषयी बोलण्यात म्हणजे जेवढं बोलाल तेवढं कमी आहे. युट्यूब चॅनल पुढे जाण्यामध्ये मॅडमचा खूप मोठा वाटा आहे. आणि मनापासून एखाद्याला सपोर्ट करणं असेल, कुटुंबातील काही प्रश्न, काही समस्या असतील त्या सोडवण्याचं काम असेल, तेवढंच मन मोकळेपणानं. अगदी त्यांच्यानं माझ्यामध्ये विचार केला तर जनरेशन गॅप खूप आहे, परंतु या सगळ्यांबरोबर वावरत असताना जनरेशन गॅप कधी मी ठेवलाच नाही आणि यांनी देखील तसं जाणवू दिलं नाही. इतक्या मोठ्या मनाचा माझा सगळा शिक्षक आहे. चौगुले मॅडम एकदम शांत, सुस्वभावी, जेवढं कामाचं आहे तेवढंच बोलणार, जिथं गरज आहे तिथं मी आहे, अशी भावना चौगुले मॅडमची. त्यानंतर आमचे बोबडे सर म्हणतात की बोलत नाहीत, कमी बोलतात, परंतु प्रचंड हुशार आहेत. प्रशासकीय बाबीचं खूप मोठं नॉलेज त्यांच्याकडे आहे. डोके सर तर आमच्या डोके सरांविषयी काय बोलायला नको, अत्यंत हुशार, परंतु असं म्हणतो ना गवगावा करणे हा प्रकार असतो काही जणांच्या बाबतीमध्ये. हा गवगावा हुशारीचा कधी ते केलं. आणि म्हणून मगाशी मला वाटतं खतिजा म्हणली गणिताशिवाय सूत्र नाही, म्हणतात की सूत्राशिवाय गणित नाही, तसं डोके सरांविषयी सुद्धा गणित नाही असं म्हणतात. ते अगदी खरं आहे. डोके सर खूप चांगले आहेत, सुस्वभावित, म्हणजे सगळा स्टाफ आमचा खूप चांगला आहे. गावकरी पालक खूप चांगले आहेत. आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं 2024-25 या वर्षी आपण आपल्या सोहाळे शाळेला जणू काय पुढचं संकट आपल्याला खुणवत होतं आणि त्या संकटाला आपल्या गेटच्या आत सुद्धा येऊ द्यायचं नाही, या भावनेनं आपण 2023-24 ला 24-25 ला आपण सेमी इंग्रजी आपल्या शाळेमध्ये सुरू केलेला आहे. आणि त्याचा रिझल्ट म्हणून आज जो वर्ग दुसरीला गेलेला आहे तो 30 पटाचा वर्ग आहे. फक्त एक मुलगा आपल्या गावातून बाहेर गेला का तर आपण सेमी इंग्रजी सुरू केलं म्हणून. आणि त्याचाच वारसा म्हणून आता पुन्हा आपण पहिलीला सेमी इंग्रजी सुरू केली आहे तर 25-26 पट आहे. मनापासून सांगतोय, आम्हाला काही तर कायमचं राहायचं नाही, परंतु एक तळमळ आहे की ही जिल्हा परिषद शाळा आपली टिकली पाहिजे आणि म्हणून काळाबरोबर आपण चाललं पाहिजे.
काळाबरोबर चाललं पाहिजे आणि काळाबरोबर चाललं तरच आपली ही शाळा टिकणार आहे. या शाळेनं खूप काही अधिकारी घडवलेले आहेत आणि ही परंपरा आपल्याला कायम ठेवायची आहे. एक थोडासा किस्सा सांगतो म्हणून तुम्हाला सांगतो. मागच्या 10 दिवसापूर्वी माझ्या आधीच्या शाळेतील भांबिवडी शाळेतील माझे विद्यार्थी जे 7वीला होते ते 13 वर्षांनी मला भेटायला आले होते घरी. भेटत असताना आमची चर्चा झाली. चर्चा करत असताना त्यांच्यातनं असं ऐकण्यात आलं की ज्या वेळेस मी असताना पट 225 होता त्या शाळेचा पट आज 45 आहे. 225 पटाची शाळा आज 45 वर येऊन ठेपले. का तर पालक मोळला घालतात, कुणी शिरापूरला घालतात. का घालतात तर आम्हाला सेमी पाहिजे. आणि इथं सुद्धा आपल्या तीच परिस्थिती 2022-23 जाणवली आम्हाला. आणि आम्ही सगळ्या स्टाफने मिळून ठरवलं की जर फक्त सेमीसाठी मुलं बेगमपूरला आणि माचुनाला जात असतील तर आपण आपल्या शाळेमध्येच आपण सेमी चालू करूया. आणि सुरू केलं. खूप चांगला प्रतिसाद तुमचा सगळ्यांचा मिळालेला आहे आणि ही परंपरा आपली कायम राहू द्या एवढीच विनंती आजच्या या आमच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचा आभार आहे. धन्यवाद. आम्ही ज्यावेळेस ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी आलं तर मी हजर व्हायला आल्यावर मला सोहाळे गावाला येताना इतकं लांब वाटत होतं. सोहाळे गाव बापरे म्हणजे आपण आता कोणत्या गावाला आलेलो आहे आणि किती लांब आलेलं आहे असं मला नेहमी वाटायचं. आणि इथं येऊन आम्ही 7 वर्ष झाले, परंतु हे 7 वर्ष कसे गेले हे आम्हालाच कळालं नाही. आणि या 7 वर्षामध्ये मला जो शिक्षक स्टाफ मिळालेला आहे तो शिक्षक स्टाफ खूप चांगला आहे. त्यांचं मला नेहमीच सहकार्य लाभत गेलेलं आहे. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये माझ्या सेवेतील ही 7 वर्ष गेलेली आहेत. त्याचबरोबर मला विद्यार्थ्यांकडून सुद्धा खूप प्रेम मिळालेलं आहे. तुमच्या सगळ्यांचं असंच सहकार्य राहू. मी काय जास्त वेळ बोलणार नाही. कळतं का तुला पुन्हा? या ठिकाणी आपण सर्वजण आम्हाला निरोप देण्यासाठी एकत्र जमला आहात. जवळजवळ 7 वर्ष झाली आम्ही या शाळेमध्ये मी सेवा करत आहे आणि या 7 वर्षामध्ये माझ्या सर्व सहकार्यांनी मला प्रत्येक बाबतीमध्ये सहकार्य केलं. त्याचबरोबर सोहाळे गावामध्ये शैक्षणिक वातावरण आहे असं मला बऱ्याच वेळा जाणवलं बरं का. कारण गावामध्ये पालक हे सुशिक्षित आहेत, शिकलेले आहेत, नोकरदार बराच वर्ग आहे. त्याच्यामुळं एकंदरीत ह्या सोहाळे गावामध्ये शैक्षणिक वातावरण आहे असं मला वाटतं. आणि मी ज्या वेळेला शाळेला होतो त्यावेळेला मला सुद्धा आमचे शिक्षक जाताना बदली होऊन जाताना मला सुद्धा खूप रडू आलं होतं एकदा. आणि ते शिक्षक म्हणजे त्या शिक्षकांविषयी मी त्यावेळेला बोलू शकलो नव्हतं की 2 शब्द शिक्षकांना येऊन इथं निरोप देण्यासाठी काहीतरी बोलावं. त्यावेळेला मला समजत नव्हतं. मी बहुतेक 6वीला असेल. पुनारी सर नावाचे सर होते मजरेवाडीचे. पण त्यांच्या शिकवण्याच्या शैलीमुळं विद्यार्थ्यांबद्दल असलेली जी तळमळ होती ते तळमळ पाहून शिक्षकांचं आणि आमचं एक भावनिक पातळीवरती आम्ही जोडलं गेलेलं होतं. त्यामुळं त्यावेळेला मला खूप रडू आलं सरांची बदली झाल्यावर. आणि तोच प्रसंग मला आज माझ्या वर्गात सुद्धा मला पाहायला मिळाला की बाबा मला काय वाटलं. मी 2 दिवस पुण्याला गेलो होतो माझ्या मुलाच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या हॉस्टेलच्या ऍडमिशनसाठी आणि अचानकच काल रात्री समजलं की सर्व शिक्षकांना रिलीव्ह करण्यात येत आहे. त्यांनी उद्याच्याला तुम्ही तुमच्या बदली झालेल्या शाळेवरती हजर व्हायचं असं समजलं. आणि त्याच्यामुळे मी पटकन निघालो आणि गट शिक्षणाधिकारी साहेबांनी सांगितलं होतं की आजचा तुमचा जो दिवस आहे तो तुमच्या विद्यार्थ्यांसोबत आनंदाने तुम्ही घालवावा. त्याच्यामुळे मी लवकरात लवकर इथं हजर झालो. आणि मला काय वाटलं आता विद्यार्थी असं एवढं म्हणजे भावनिक होतील असं वाटलं नव्हतं की मी आलेलं म्हणलं पाटोळे सरांची बदली होणार आहे का सर. मुलं लय रडा लागले होते. मी म्हणलं असं माझी पण आहे म्हणलं. मग तुमची कधी कोथिंबीर मॅडमची बदली झाली मग मॅडम तर इथंच आहे की मग तुमची पण होत नाही असं मुलं म्हणत नाही. मी कसं असतं आपण घरी ज्या वेळेला बाहेर कुठं तर जाणार असतो तर मुलांना सांगत असतो की बाबा मी इकडे चाललोय तिकडे चाललोय. असं न सांगता जर आपण गेलं तर मुलांना थोडंसं वाईट वाटेल म्हणून मी मुलांना सांगितलं. आणि मुलं भावनिक होतील असं वाटलं नव्हतं परंतु त्याला अश्रू अनावर झाले आणि मला सुद्धा खूप वाईट वाटलं. म्हणजे शिकवताना आणि शिकताना विद्यार्थ्यांबरोबर कुठेतरी भावनिकरित्या शिक्षक जोडला जातो हे मला खूप प्रकर्षाने जाणवलं. आणि माझ्या विद्यार्थ्यांनी इथून पुढे भरपूर शिकावं. माहिती की तुम्ही काय रडताय की आम्ही शाळेचे एकदम 5वे शिक्षक आज शाळेतून तुमची रजा घेणार आहे.
2018 साली आम्ही एकदम 5 जण या शाळेमध्ये आलो आणि माझ्याकडे जो पहिलीचा वर्ग होता आमचे मोहन जगताप, त्यांचा मुलगा आदित्य माझ्या वर्गात होता आणि खूप चांगली बॅच होती ती. त्यांनी सांगितलं की मॅडम तुम्ही पहिलीचा वर्ग घ्या. मी पण म्हटलं ठीक आहे, पहिलीचा वर्ग मी घेतला. खूप छान. मी नेहमी म्हणत असते की सोहाळे गावची माती ही अतिशय बुद्धिवंतांची माती आहे. खरंच सोलापूरचा सोहाळ्याची जी मुलं आहेत तर ती अनेक चांगल्या पदावरती गेलेले आहेत. प्रत्येक घराघरी इंजिनियर आहे, प्रत्येक घराघरी डॉक्टर आहे, प्रत्येक घराघरीच ग्रॅज्युएट शिकलेला ग्रॅज्युएट व्यक्ती आहे. आणि त्याच्यामुळं सोहाळे, अरे जरा शांत बसा. पहिली गौतमी या ठिकाणी आम्ही 2018 साली आल्यानंतर सुरुवातीला थोडंसं आम्हाला अवघड गेलं की बाबा आपण इथं काम करू शकू का नाही. परंतु या गावचे जे लोक, उदाहरणार्थ बुवा जगताप झाले, आदरणीय भाऊ जगताप, गावातले सगळे प्रतिष्ठित मान्यवर, सगळ्यांनी कधीही आमच्या शिक्षकांना कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नाही. आम्ही बाकीच्या शाळांमध्ये बघत होतो शिक्षक किती वाजता आला, किती वाजता गेला, परंतु आम्ही तिघी होतो आणि गावचे लोक आम्हाला नेहमी, आम्ही एकाच गाडीमध्ये यायचो तिघी जणी. गावचे लोक नेहमी आम्हाला म्हणायचे की तुम्ही तिघी पण खूप छान शिकवतात, तुम्ही तुमच्या येण्याबद्दल कधीच टेन्शन घेऊ नका, आमच्या गावाचा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, फक्त तुम्ही जे येता ते तुमचं काम तुम्ही खूप मनापासून करता. आणि खरंच आम्ही या ठिकाणी आल्यानंतर कुठल्याही शिकवण्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं उणीव आम्ही भासू दिली नाही. आज जिल्हा स्तरापर्यंत आपल्या सोहाळ्याची मुलं चमकलेली आहेत. व्यक्तिमत्व विकास स्पर्धेमध्ये सोहाळे गावचं नाव हे जिल्हा स्तरापर्यंत गेलेलं आहे. क्रीडा स्पर्धा असू द्या, आणि हे आमचं श्रेय नाही तर तुम्ही दिलेला आम्हाला पाठिंबा आहे. तुम्ही आदित्य शांत बस, तुम्ही आम्हाला केलेलं सहकार्य आहे. जर पालकांचं व्यवस्थित सहकार्य लाभलं नसतं तर आम्ही आमची मुलं या ठिकाणी चांगली घडवू शकलो नसतो. शिस्तीच्या बाबतीत सगळेजण, शिस्त ही प्रत्येकाला आवडत असते, कारण अरे श्रीपाद शांत बसा. आपण नेहमी मला चांगलं म्हणावं म्हणून प्रयत्न करत असतो आणि माणूस चांगला कधी होतो तर त्याला स्वतःला एक प्रकारची शिस्त असते आणि त्यावेळेस तो दुसऱ्याच्या मनामध्ये उतरवत असतो. मग ती शिस्त सगळ्याच बाबतीत असते, राहण्यापासून, खाण्यापासून. आणि मी नेहमी म्हणत असते की माझ्या समोरचा जो विद्यार्थी आहे ते माझं पोट आहे, माझ्या समोरचा विद्यार्थी आहे ते माझी मुलं आहेत. माझ्या मुलांना जसं मी वळण लावलं तसा वळण लावण्याचा मी या मुलांना प्रयत्न केलेला आहे. जेवायच्या अगोदर प्रार्थना असेल, जेवताना 2 हाताने जेवायचं नाही, तुकडे म्हणून खायचे नाही, डावा हात बाजूला ठेवायचा. अशा छोट्या छोट्या बारीक सारीक गोष्टींमधनं मी मुलांना शिस्त लावायचा प्रयत्न केला. आणि आज मी कुठल्याही शाळेमध्ये, परवा मी नीरजच्या शाळेमध्ये गेले होते, त्या ठिकाणी बघितलं तर आपल्या सोहाळे गावची जशी चुणचुणीत मुलं आहेत तशी त्या ठिकाणी मला मुलं चुणचुणीत दिसली नाही. मला खूप वाईट वाटलं की माझ्या मुलांना मी बिलकुल विसरू शकत नाही. यावर्षी तर मला पहिलीचा वर्ग मिळाला, इतकी गोड मुलं आहेत. 15 ऑगस्टच्या दिवशी माझा पाय थोडासा, पायाला जखम झाले. कारण जोपर्यंत तुमचे जे गुण आहेत ते मुलं जे विसरू शकत नाही, तुम्ही जोपर्यंत डोळ्याच्या आडून निघून जात नाही किंवा तुमच्या डोळ्यामधून जे विसरू शकत नाही तोपर्यंत आमची मुलं तुम्हाला लक्षात ठेवणार आहेत. आणि जोपर्यंत आमच्या मुलांच्या लक्षात आहे तोपर्यंत ज्या काही मुलांच्या अडीअडचणी आहेत, काय त्यांची काय उत्तर असतील, काय प्रश्न असतील, त्यांना तुम्ही या ठिकाणी सहकार्य करावं एवढंच या ठिकाणी मी बोलतोय. आणि आपल्या शाळेचे माजी या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुनील बापू जगताप यांना या ठिकाणी मी विनंती करतोय की आपण 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करा. शाळेचा हा शिक्षकांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी त्यांना एक आनंदाचा निरोप या ठिकाणी देतो आहे.
आणि त्यांचं इथून पुढचं जे कार्य आहे ते तितक्याच ताकदीनं त्यांनी पुढे करत जावं ही आपण ग्रामस्थाच्या वतीनं तुम्हा विद्यार्थ्याच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आहे. आता जे आपल्या शिक्षकांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या अगदी मनापासून व्यक्त केल्या आणि सगळ्याच गोष्टी आज त्या अश्रू दाटल्यामुळं त्या भावना शिक्षकांना व्यक्त करता आल्या नाहीत. आणि जसा माणूस वयाने मोठा होत जातो तसं त्याला रडणं अवघड होतं. लहान मुलं निरागसपणे रडू शकतात, तसं मोठ्या माणसाला रडता येत नाही. म्हणून त्यांनी अगदी थोडक्या शब्दात आपल्या शाळेबद्दल, ग्रामस्थाबद्दल, विद्यार्थ्याबद्दल जे तळमळ प्रेम आहे ते या ठिकाणी व्यक्त केलं आणि त्यांचा मी आभारी आहे. आणि आमच्या ह्या छोटासा सत्कार स्वीकारण्यासाठी त्यांनी आमचा स्वीकार केला याबद्दल मी त्यांचं आभारी आहे. त्यानंतर आमचे कोण आणखी पालकवर्ग इच्छुक आहेत ते मनोगत व्यक्त करतील. म्हणजे सोबत सुटत नाही, संवाद संपला म्हणजे सोबत सुटत नाही आणि निरोप दिला म्हणजे नातं तुटत नाही. निरोप दिला म्हणजे नातं तुटत नाही. मुलांनो, आज हे तुमचे 5 शिक्षक येथून निरोप घेऊन चालले आहेत, परंतु त्यांच्या मनात तुमच्याबद्दलचं प्रेम हे असंच राहणार आहे. ते कुठेही गेले तरी तुमचे पहिले विद्यार्थी ते कधीच विसरणार नाहीत. तर त्यांना ते नाविलाजानं प्रशासनामुळे कुणाचंच काही चालत नाही, त्यामुळे त्यांची बदली झाली आहे. प्रशासनामुळे त्यांना ते जावं लागतंय. त्यांनाही जाताना त्यांची पावलं जड झाली आहेत, परंतु त्यांना नाविलाज आहे, त्यामुळे त्यांना जावं लागणार आहे. आणि पाटोळे सर, कोथिंबीरे मॅडम, चौगुले मॅडम आणि डोके सर आणि बोगदे सर यांचा सहवास आमच्याशी कमी असला तरी सुद्धा आम्ही शाळेत आल्यानंतर कुठलीही माहिती वगैरे पाहिजे असेल तरी आम्हाला त्यांनी वेळोवेळी दिली. आरोग्याच्या संदर्भात काही असले तरी सुद्धा सगळ्यांनी आम्हाला खूप मदत केली. आणि तुमच्या सगळ्यांचे स्वभाव खूप छान आहेत. मुलं तुम्ही खूप छान घडवले. आता मी पाहिलं 3-4 मुलीच्या बोलल्या, त्या एवढ्या छान बोलल्या, त्यांचं वक्तव्य एवढं मस्त आहे. म्हणजे मेन पाया आहे. जिल्हा परिषद शाळेनं जी मुलं घडवली तीच मुलं पुढं छान झाली. त्यांचं वक्तव्य बघून मी खरोखरच आश्चर्य झाले. त्या मुली किती छान बोलल्या. म्हणजे हे सगळं श्रेय सर तुम्हाला मॅडमना आहे. तर मला असं म्हणायचंय सर, मी ह्या मुलांचं प्रेम तर विसरू शकणारच नाही, परंतु पुढं दुसऱ्या शाळेत गेल्यावरही तिथून तुम्हाला शून्यापासून जर पाया निर्माण करायचं असेल तरी पण तो तुम्ही चांगला घडवाल असं मी आशा व्यक्त करते आणि 2 शब्द संपवतो. नमस्कार. शिंपल्यात घालून समुद्र कधी दाखवता येत नाही. हाताने काढलेल्या फुलांना सुगंध कधी घेता येत नाही. निळ्याभोर गगनात अंत कधी लागत नाही. सुटलेला शब्दबाण पुन्हा कधी घेता येत नाही. खऱ्या प्रेमपूर्ण भावनामुळे उल्लेख सर शब्दात कधीच होत नाही. आमच्यापासून दूर गेल्यावर आठवण आमची काढणार ना? काही बोलावंसं वाटलं तर मोबाईलवर एक कॉल तरी करणार ना? चार शब्द बोलत नाही, एक कटाक्ष तरी टाकत जावा. कॉल कधी करत नाही, मिस कॉल तरी करत जावा. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी एक थोडासा भावनिक आहे, कारण आज आपण आपल्या सर्वांचे लाडके शिक्षक मॅडम यांना सेवानिवृत्त म्हणलं तरी चालेल आपल्या शाळेतून आपण त्यांना निरोप देत आहोत. यांनी आपल्या शाळेत तब्बल 8 वर्ष सेवा दिली. ते प्रत्येक विषयाचे अत्यंत लोकप्रिय शिक्षक होते. त्यांच्या शिकण्याची पद्धत अशी होती की अगदी कठीण विषयही सोपा वाटायचा. विद्यार्थ्यांना त्यांनी एक केवळ विषय शिकवला नाही तर जीवन जगण्याची एक दिशा दिली आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनावर त्यांनी अमिट असा उमटवला आहे. कितीतरी विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रेरणेतून यशाचे शिखर गाठले आहे. आजही त्यांच्या वर्गातील शिस्त, वेळेचे पालन आणि शिकवताना दिल्या जाणाऱ्या उदाहरणाची आठवण सगळ्यांनाच येते.
एक शिक्षक म्हणूनच नव्हे तर एक उत्तम मार्गदर्शक, सहकारी आणि सच्चे माणूस म्हणून त्यांनी सर्वांचे मन जिंकले आहे. त्यांची हसतमुखता, आज समजूतदारपणा आणि सहकार्याची भावना यामुळे ते सर्वांचे लाडके झाले. सर, मॅडम, आज आपण शाळेतून सेवानिवृत्त होत आहात, पण आमच्या मनातून नाही. आपण मार्गदर्शन आम्हाला नेहमीच हवेसे वाटेल. आपलं आशीर्वाद आम्हा सर्वांवर राहो, आमच्या विद्यार्थ्यांवर राहो हीच प्रार्थना. आपल्या पुढील आयुष्यासाठी आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो. ते आरोग्यदायी आणि समाधानी राहो. धन्यवाद. आपण आम्हाला खूप काही दिलं आणि त्यासाठी मनापासून पुन्हा एकदा आभार. निरोप मानणार नाही, कारण निरोप कुणाला दिला जातो तुम्हाला सगळ्याला माहित आहे. आज आपल्या वर्गातून जे शिक्षक बाहेर जाणार आहेत, आज इतक्या वेदना होत आहेत की सकाळ धरून 1ली ते 7वी पर्यंत अक्षरशः रांग लागली होती. आम्ही जाऊन शाळेत वर्गात बघितलं होतं की प्रत्येक मुलगा हा रडत होता. हा मुलगा कधी रडत असतो हे तुम्हाला बी ठाऊक आहे. आपल्या आईपाशी वडिलापाशी हट्टानं रडत होते. काय तर मिळणार, काय तर वस्तू घ्यायसाठी ती रडत असतं. आज आपल्या ह्या मराठी शाळेमधून, ह्या सवाळे गावातून आज 5ही शिक्षक उद्यापासून नसणार आहेत. पण हे आपल्या शाळेत नसणार आहे, गावात नसणार, पण आपल्या हृदयात हे कायम असणार. की मी तुम्हाला निश्चितपणा सांगतो की मला इथं बोलायला सुद्धा भ्या वाटायचं. पहिल्यांदा पाटोळे सर म्हणायचे जावा, 2 शब्द बोला. डेअरिंग होत नव्हती आमची. शाळेत कधी असताना भाषण आम्ही केलं नव्हतं, पण पाटोळे सर म्हणायचे की जावा, ही संधी पुन्हा मिळणार नाहीये म्हणायचे. आमचा मुलगा पहिलीत आसन मुलांनी म्हणून इतका सांगायचा की त्यानं आज मला मी म्हणले की आज 1-2 म्हणलाच जातो. अहो, आपण म्हणायला मी 1 पासून ते 100 पर्यंत म्हणून दाखवतो आणि त्यानं पूर्णपणे ना चुकता हा केलेला आहे. ती म्हणजे कोथिंबीर मॅडम मुळे झालेला आहे. त्यांना आता आमचे सर डोके सर असंच तर असा म्हणायचा की सरची बदली करू नका. मी म्हणायचो बाळा माझ्या हातात नाहीये, पण ते म्हणायचं की नाही तुम्ही आमच्या सरची बदली थांबवा. पण बाळा मला माहित आहे माझ्या जर हातात असतं, माझ्या गावकऱ्याच्या हातात असतं, मी विनंती करून आमच्या मित्रांना यांना सांगून यांना थांबवू शकत होतो. मग परंतु मी थांबवू शकत नाही, कारण डोके सर हे प्रत्येक असद आजारी पडलं की मला कॉल यायचा की असद आजारी आहे, मी सोडू का त्याला. मला असंच सांगायचं की घरी आल्यानंतर आईला मला सांगायचं, 1-अर्धा तास बसून गप्पा मारायचा की सर ना माझं डोकं दाबलं. काय क्षणाला आपले आईबाप सुद्धा एवढं करत नाही, ते तेवढं सरने केलं. बाहेरून बिस्किट आणायचे, असं तू हे कर ते कर. आणि पाटोळे सर ते प्रत्येक, आणि बोबडे सरांचा तर स्वभाव एवढा शांत आणि स्वभावाचा आहे की मी कधीही विसरू शकणार नाही की ते मोजकं तेवढं आपल्या शिक्षकाबरोबर इतका टाइम घालवायचे की तेवढंच मोजकं बोलून आपलं तेवढंच हे करायचे. आणि चौगले मॅडम की अक्षरशः आतापर्यंत कुठलीही तक्रार आली नाही. अस्मा ही प्रत्येक विद्यार्थी आहे त्यांच्या वर्गात, एकाही विद्यार्थ्यांना तिथं तो का ऑफिस पैसे पीटी लावलेली आहे, एकाने तक्रार अजूनपर्यंत त्या पीटीत टाकलेला नाहीये. ह्याच्याबद्दल मी एक सांगू इच्छितो की ही शिक्षक एवढे टॉप आणि लेवलचे होते. मी भविष्यात सांगेन की ह्याच्यापेक्षाही चांगल्या शिकवण्याचे येईल, पण टॅलेंट आणि शिकवण्याची पद्धत ही वेगळी असणार आहे. आणि मी एवढंच गावकऱ्याला बी आणि इथल्या विद्यार्थ्याला सांगेन की येणारे शिक्षक हे चांगलेच असतात. ते फक्त आपण खेचून धरायचे की सर मला हे आलं पाहिजे, सर ही नाही. आता तुम्ही हक्काने ज्या मॅडमला आणि सरला विचारता, डोके सरांना, पाटोळे सरांना जी तुम्ही विचारता, येणाऱ्या शिक्षकाला बी तुम्ही असंच विचारावं. एवढं मी आशा बाळगतो. एवढं बोलून माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपला हा इथं जिल्हा परिषद शाळेवरचा जो 5 शिक्षक निरोप घेणार आहे, त्याचं काय निरोप म्हणजे काय दुसऱ्या शाळेमध्ये शिकवायला जाणार आहे. आता मला काय जास्त बोलायचं नाही, काय माझे पण विद्यार्थी इथं नाहीत, पण माझ्या निरीक्षणातून हे जे 5 शिक्षक आहेत, पाठीमागं पण मी एकदा असंच स्टेजवरून उपदेश केला कोथिंबीर मॅडमना पण
की शाळेसाठी काहीतरी केले पाहिजे, म्हणजे खेळासाठी असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, याच्यासाठी मला वाटतं हे सगळे शिक्षक ह्या 4 ते 5 वर्षात भरपूर झटतायत. कारण कुठं ना कुठं तालुका पातळीला, जिल्हा पातळीला नंबर विद्यार्थी आणतात. वर्षानुवर्ष प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काय कलागुण आहेत याची त्यांनी जाणीव घेऊन त्या प्रत्येक विद्यार्थ्याला स्टेज डेअरिंग आहे. मला वाटतं इथं हायस्कूलला आम्ही जातो कधीतरी कार्यक्रमाला, पण हायस्कूलला एखादा विद्यार्थी भाषण सर करायचा म्हणला तर उठत नाही. पण तुमच्या मराठी शाळेवरती इथं रांग लागते भाषणासाठी. हे एवढं मोठं धाडस वाढवायचं काम या तुम्ही सर्व शिक्षक स्टाफ मंडळींनी केलेलं आहे. आणि मला वाटते मोडकळीस आलेली जिल्हा परिषदची शाळा काहीतरी मागच्या 2-3 वर्षापूर्वी चिंता पडली होती सगळ्या गावांना की बाबा आता विद्यार्थी 7वी मध्ये फारच कमी आहेत की पुढच्या वेळेला येतात का नाही. तर हे परत घडी बसवायची सेमी इंग्लिशच्या नावाने, तर हे फार मोठं कार्य ह्या सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. तर अशा या शिक्षकांना निरोप देत असताना आपल्या सगळ्याच गावकऱ्यांच्या वतीने सुद्धा आम्हाला वाईट वाटतं. कारण जी मोडलेली घडी बसवायचं काम तेवढं सोपं नसतं, कारण परत घडी बसवायला खूप वेळ लागतो मोडलेली. तर अशी घडी बसवलेले शिक्षक हे आमच्या गावकऱ्याच्या मनामध्ये कायम राहतील. आणि त्यांना ज्या इथून पुढे जाणाऱ्या शाळेमध्ये देखून त्यांनी अशीच त्या शाळेची जरी बिघडलेली घडी असली तर बसवण्याचं कार्य करावं, एवढी मी विनंती करून माझे 2 शब्द सांगतो. ज्याने भूषवलं असे आमचे शाळेचे मुख्याध्यापक गावडे सरांना सुद्धा मी विनंती करतोय की आपण सुद्धा 2 शब्द या गुरुजनांसाठी, आमच्या विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी व्यक्त करावेत. गावडे सरांना मी विनंती करतो. सन्माननीय व्यासपीठ, विद्यार्थी मित्रांनो, सर्व पालक, आज या ठिकाणी आपण शिक्षकांना निरोप देण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मागच्या 2 तासापासून उपस्थित आहात. सर्वप्रथम हे जे माझे सगळे सहकारी होते त्यांना मी पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा देतो. या ठिकाणी जेव्हा आम्ही 2018ला सगळेच नवीन या शाळेमध्ये आलो त्यावेळेला आमच्या पुढे एक असं आव्हान होतं की प्रशासनाचं सोहाळे गावाबद्दलचं मत हे आपल्याला पुढील 4-5 वर्षामध्ये कसं बदलता येईल. शिक्षकांच्या मनातली भीती, आजूबाजूच्या गावातले जे शिक्षक होते त्यांच्या मनातली भीती कशी घालवायची आणि परत ते लोक कसे आणायचे. तर अगदी मागच्या 2 महिन्यामध्ये सोहाळे गाव मागण्यासाठी जवळपास 50 शिक्षकांनी प्रयत्न केले होते ऑनलाईनच्या माध्यमातून. सिनियर लोक होते, सेवाज्येष्ठ होते, त्यांना इथलं गाव मिळालं, इतरांना थोडंसं वेगळ्या ठिकाणी जावं लागलं. मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना अगदी 2018ला सुद्धा माझ्याकडे चार्ज होता. या ठिकाणी ही परिस्थिती 2018ची आणि 7 वर्षानंतरची ही परिस्थिती, याच्यामध्ये आम्हाला समाधान वाटेल इतकं बदल करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि इथून पुढं मला अशी एक चिंता आहे की उद्या नवीन येणारे जे शिक्षक आहेत की पहिली आपली घडी कशी बसवता येईल. आणि प्रत्येकाचा स्वभाव वेगळे असतात, प्रत्येकाची शिकवण्याची पद्धती वेगळी असते, पालकांच्या अपेक्षा वेगळ्या असतात. या सगळ्यांना एकत्रित करून पुढं कसं नेता येईल एक मोठं आव्हान प्रत्येक मुख्याध्यापकापुढं असतं. तसंच मागच्या 1-2 महिन्यापासून माझ्याही पुढं आहे. आणि या सगळ्यांना मी शुभेच्छा तर देतोच, पण काही एकत्र काम करत असताना काही शिक्षकांना, सहकार्यांना बोलण्याचा योग येतो. काही गोष्टी आमच्या म्हणजे तोंडातून चुकून निघून जातात. तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं तसं वाईट वाटून न घेता जर काही बोललो असेल तर क्षमा करा. आणि इथून पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो. आणि तुम्ही ज्या ठिकाणी जाल त्याच्याहीपेक्षा चांगलं काम करणार आहातच आणि तुम्ही ते करावं. आणि तुम्ही प्रत्येक ठिकाणी केलेलं आहे. तुमच्या मागच्या शाळेंचा जर इतिहास पाहिला सगळ्या शिक्षकांचा, पाटोळे सर असतील, बोबडे सर असतील, डोके सर असतील, कोथिंबेरे मॅडम किंवा आमच्या चौगुले मॅडम, या सगळ्यांच्या पाठीमागे ज्या शाळेमध्ये ते होते त्या सगळ्यांचे आम्हाला असे मेसेज आले की खूप चांगली माणसं आहेत. आणि हे कळलं कधी पहिल्या 2-3 वर्षानंतर जे आपण उपक्रम राबवले, जे शैक्षणिक प्रयोग घेतले, अगदी तालुका स्तर जिल्हा स्तरापर्यंत आपण पोहोचलो, त्याच्यावरून लक्षात आलं की बाबा खरंच ही माणसं खूप चांगली होती. आणि आता आपल्याला पुढील 5 वर्षामध्ये कुठलीच अडचण येणार नाही. आणि तसंच झालं. अगदी 5-7 वर्षामध्ये या शाळेला बदलवण्यासाठी त्यांनी मला खूप मदत केली.
त्याचबरोबर या गावचे गावकरी, पदाधिकारी, ग्रामस्थ, सरपंच किंवा 5-10 वर्षामधलं जे संचालक मंडळ आहे सगळ्यांनी शाळेसाठी खूप मदत केली आणि त्यांनी पुढे अशीच मदत करत राहावं अशीही मी त्यांना विनंती करतो. आणि सर्वांचं मागच्या 5-7 वर्षांमध्ये तुम्ही शाळेला दिलेल्या योगदानाबद्दल मनुष्य आभार मानतो आणि या ठिकाणी परत तुम्हाला एकदा धन्यवाद देतो आणि थांबतो. मध्ये आपण होतो आज आपला त्यांचा सहवास या ठिकाणी सुटतोय आणि तो तुटलेला सहवास तुटला म्हणून सोबत काही या ठिकाणी सुटत नाही आणि नुसता निरोप दिल्यानं नाते काही तुटत नाही. त्यामुळं सर्व गुरुजनांना शुभेच्छा देतोय, सर्व मुलांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतोय. असंच आपण या ठिकाणी शिकावं, आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करावं एवढ्या शुभेच्छा देऊन कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.